नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर आत्ता वाजले 5:30. तुम्हाला मंदिराचा आवाज येत असेल गाण्याचा. तर मी उठली सकाळी, पाणी आलं का नाही बघायसाठी. हे इथं नळ आहे बघा, गेट बी नाही खोललं मी अजून. तर नळ काय आले अजून आले नाही, अंधाराची बाहेर. हे लेडीज चालले जॉगिंगसाठी, फेऱ्या मारतात, चक्रा मारतात गल्लीत सकाळी सकाळी. चांगली गोष्ट आहे, व्यायाम करताय. पण पाणी काय आलं नाही अजून. हे बघते मी हात लावून, बघत राहा समोर कधी येते. हे रामेश्वर मंदिराचे आवाज आहे आमच्या इच्छा, तुम्हाला ऐकू येत असेल. ज्याच्यासाठी लवकर उठली मी ते आलेले पाणी. हे बघा इथे लावली मोटार पाण्याची, बायका मारताय चक्रा सकाळी सकाळी. आता झाडून घेते मी बाहेरचं. लाईट लावलं मी आता घरात, बाहेरचं झाडून घेते मी आता. आमच्या दारातलं हे दार आहे माझं, झाडून घेते, झाडून वगैरे काढते, तोंड वगैरे धुते. आता सकाळी लवकर उठली तर म्हटलं थोडासा व्यायाम करून घ्या. आता तर स्ट्रेचिंगच करते, व्यायाम नाही करते. प्रॉपर व्यायाम काय मला जमत नाही. थोडं एक्सरसाइज होऊन जाईल सकाळी उठण्याचा फायदा. गेलं वाटते पाणी पण काही दिसत नाही आलेलं जास्त. आता वाजले 6:45 आणि इकडे आपलं पाणी तापलेलं आहे आंघोळीचं. आता मी करून घेते आंघोळ. आता वाजले सकाळची 7:30 आणि आपल्या इकडे झालेली देवपूजा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि ज्याच्यासाठी मी लवकर उठली ते जाऊन बघणार आहे पाणी किती भरलं किती नाही. आणि इकडे गॅसवर आपण कुकर ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आहे बटाटे. आज करायची बटाट्याची भाजी. तर मी ज्याच्यासाठी उठली ते दाखवते मी, पाणी किती झालं किती का नाही बघून येत. आता वाजले 7:30 आणि असं हे वातावरण आहे आमच्या गच्चीवरचं. आणि हे बघा इकडून सूर्य निघायचा तर पूर्ण आभाळ आलेलं आहे. ह्या साईडला पण आभाळ आहे, पूर्ण आभाळ आहे. आणि आमच्या गच्चीवर पूर्ण टाक्याच टाक्या दिसतील. आमचे घरमालक एवढे चांगले की आता उन्हाळ्यात पाणी नाही येते म्हणून त्यांनी 2च्या ऐवजी 3 टाके बसून दिले आम्हाला सर्वांनाच. हे बघा किती वातावरण, आभाळ आलेलं आहे. सकाळी थोडंसं पाणी आलं होतं जिच्यासाठी उठली मी 5:30 वाजता. तर आहे पाणी थोडं आलं म्हणजे तुम्हाला दाखवते मी समोर. एवढं टाकीत पाणी भरलेलं आहे एवढं. बरं झालं थोडं सकाळी उठली तर फायदा झाला. हे बघा कसं वातावरण झालेलं आहे, आभाळ आलेलं आहे पूर्ण. या साईडनं पण आभाळ आलेलं आहे पूर्ण. कुणी झाडून वगैरे काढते. कचऱ्याची गाडी आलेली आहे आमच्याकडे, मला आवाज येत असेल कचऱ्याच्या गाडीचा. पोपट नाही दिसत आहे, पोपट असं का आमच्या इकडे सकाळी सकाळी. इकडे झालेला आहे आपला चहा. चहा ठेवला, मस्त गरम गरम वाफा निघत आहे त्याच्यातून. तर आपला झालेला चहा हे बघा, वाफा निघत आहे गरम गरम मस्त. या चहा प्यायला. स्वयंपाक बाकीचे अजून माझा, 8 वाजले. छान लागतं चहा. म्हटलं चहा नाही, गुळाचं पाणी आहे. त्यात पत्ती पण नाही टाकत मी, डायरेक्ट साखर सोडून दिली मी. आता फक्त गुळ वापरायचा. बघू आपण फरक पडला तर. आपल्या फरक तर वाटतोय. साखर जेवढी हानिकारक असते माणसाला त्याच्यापेक्षा कमी असता हा गुळ शरीरासाठी. याच्यात कमी प्रमाणात केमिकल वापरलं जातं आणि साखरेमध्ये जास्त, कारण की त्याला अशी व्हाईट करावं लागते म्हणून याच्यामध्ये जास्त केमिकल वापरलं जातं साखरेमध्ये. ही बघा किती पांढरी शुभ्र आहे. आणि गुळाचा कलर बघा असा आहे. आता मी भाजीसाठी कढई ठेवून घेतली, त्यात लसण पण काढून घेतला. लसण पण होत आला गरम चांगला तेलात.
आणि हे आता टाकते मी जिरे थोडेसे आणि घेते लसणाला हलवून आणि त्यात टाकते, हलवून घेते चांगला आणि त्याच्यामध्ये टाकते हा कांदा बारीक कापलेला, कांदा कापून घेते आपला, कांदा बारीक कापून घेतला तो टाकून घेतला. कांद्याचा पण आवाज येतोय छान शिजताना. गॅस जरा बारीक करते आणि ते लसूण जास्त जळून जायचं. त्यात टाकते मीठ, मीठ टाकल्यावर पटकन कांदा होईल 2 मिनटात. हे टाकते आपलं सेंधव मीठ, ते बी हलवून घेते. अजून थोडंसं मीठ टाकते. आता ह्या कांद्याला देते चांगलं, आता होऊन जाईल 2 मिनटात कांदा. मीठ टाकल्यावर लगेच कांदा होऊन जातो. आपलं हे मिश्रण आहे हे टाकून घेते मी. त्याच्यामध्ये सर्व टाकलेले अद्रक आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, ते टाकून घेते आता मी कांद्यामध्ये. कांदा बी झालेला चांगला आणि चांगलं हलवून घेते. कांदा लसूण दोन्ही झालं, ते मीठ टाकल्यामुळे लगेच कांदा होऊन गेला. आणि त्याच्यामध्ये टाकते मी हा मसाला आहे आणि हळद आहे, ते बी टाकते. ते पण काढून घेते, चांगलं खालीवर करून घेते एक जीव. आणि इकडे उकडेल बटाटे मी बारीक करून ठेवलेले ते पण टाकून घेते. थोडेच टाकून घेते, खालीवर करून घेते. चांगली एकजीव होते ते. आलू बटाटे सगळे टाकून घेतले मी एका ठिकाणी, खालीवर केलं त्याला. त्याच्यामध्ये आता टाकते पाणी. आणि आपल्या काही जास्त मसाल्याच्या भाज्या राहत नाही, मी असं पाणी सोडून द्यायचं आहे मला, कारण की मला करायची आहे पातळ भाजी. हे बारीक चिरलेले बटाटे त्याच्यामुळे घट्ट झाली ती. त्यात काही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकत नाही, वाटलं तर थोडासा टाकून घे. आणि याला चांगलं उकळी येऊ दिला आता. खदखद उकळी आली की मग चांगली एकजीव परत भाजी होऊन जाते. भाजीला उकळी येते पण मला थोडीशी पातळ वाटते म्हणून हा शेंगदाण्याचा कूट टाकते मी. तर हा शेंगदाण्याचा कूट बी टाकून देते. भाजलेला शेंगदाण्याचा येतो त्याच्यामुळे तळून घ्यायची काही आवश्यकता नाही आहे, वरतून टाकला तरी चालतो. आता वाटते थोडीशी घट भाजी. हे बघा, आता याला चांगली एक उकळी येऊ देते परत एकजीव होण्यासाठी. याच लागली म्हणा उकळी तशी. भाजीला चांगली खदखद उकळी आली, तुम्हाला आवाज पण येत असेल. हे बघा, आता चांगली मस्त घट्ट झाली भाजी. आता करते मी गॅस बंद. तर हे अशा आपल्या पोळ्या चालू आहे. पोळी चांगली छान फुगलेली आहे. आणि इकडं पण एक करून ठेवली मी आणि ह्या साईडला पण एक करते. अशा 3 पोळ्या झालेल्या आपल्या. मी रोजच्या 4च पोळ्या करते. आणि हा व्हिडिओ इथं संपवते. काय लागलं कमी ते. हा व्हिडिओ इथं संपवते मी आता. आम्हाला जायचं बाजारला, त्याच्यामुळं गडबड झाली. जेवताना वगैरे काही दाखवत नाही. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि मला असं सपोर्ट करत राहा. कोणी नवीन असतील तर चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा. आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस चांगला जावो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना.
धन्यवाद.